नामवंत म्हणजे बिग बॉस मध्ये जाणारा व्यक्ती आपल्यामध्ये उपस्थित आहे. आपलं भाग्य आहे की आपल्या वसईमधील मुलगा या ठिकाणी कुठेतरी वर जातोय. इंस्टाग्राम वरती भरपूर पुढे गेलेला, त्याचे फॅन फॉलोअर्स भरपूर आहेत. तर तो आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या होऊन जाऊ देत आणि त्याच्या जवळ जाऊन मी त्याची थोडीशी मुलाखत घेऊ इच्छिन. मेहुल अरे जा ना यार. ओमकार राऊत, क्षमा असावी. ओमकार राऊत आतापर्यंत इंस्टा अजून खोललेला नाही, नक्कीच जाऊन खोलीन, फॉलो करीन आणि जर माझा भाग्य असेल तुमचा फॉलो बॅक मला येईल जेणेकरून माझे सुद्धा फॅन फॉलोअर्स वाढतील. भरपूर ठिकाणी कॉमेंट्री करण्यासाठी जातो. मागच्या टायमाला मी एक SSPI संघाची मी एक मेडिकल वाले इन्स्टिट्यूट वाले सगळे त्यांची टुर्नामेंटला मी एकता काशीदला भेटलो होतो. त्या ठिकाणी आपल्या गोरेगावमध्ये राहते. तर तिला भेटल्यानंतर तिच्या सुद्धा ज्या पद्धतीने तिला प्रश्नावली केली होती तीच प्रश्नावली मी तुला सुद्धा करणार आहे. तर सर्वात पहिला प्रश्न असेल की या इंस्टाग्राम वरती सुरुवात तुझी कशा पद्धतीने झाली होती? सुरुवात तर 5-6 वर्ष आधीच मी केली होती. जरा 2 मिनिटं सामना थांबवा, आपल्याला स्कोर कळणार नाहीये. जरा 2 मिनिटं सामना थांबवावा, 2च मिनिटं. 5-6 वर्ष झाले की मी सुरुवात केली होती. जिमचे व्हिडिओ झाले किंवा फॅशनचे झाले किंवा केस मी कापतो, मी हेअर स्टाईलिस्ट आहे, सो त्याचे व्हिडिओ. सो थोडं हळूहळू करून ते ग्रो झालंय माझं. आतापर्यंत जे तुम्ही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, आतापर्यंत किती व्हिडिओ तुझे अपलोड झालेले आहेत? कमीत कमी 400 असतील, 400-500. त्यातले काही डिलीट पण केलेत मी. आणि आतापर्यंत जे फॉलोअर्स किती आहेत? आता सध्या तरी 80,000 असे असतील. 80K समथिंग. कॉंग्रॅच्युलेशन. आणि कोणत्या पद्धतीने दादा तुम्ही जेव्हा या ठिकाणी भाऊ बोन्या बिग बॉस मध्ये कोणत्या पद्धतीने डेडिकेट केलं होतं आणि तिकडे गेल्यानंतर काय अनुभव आला तुम्हाला? खूप छान एक्सपिरियन्स होता. बऱ्याचशा गोष्टी नवीन शिकायला भेटल्या. स्वतःसाठी खेळायचं, परत स्वतःचं जेवण बनवायचं, सकाळी लवकर उठायचं, नाचायचं, बऱ्याचशा गोष्टी होत्या. टास्क खेळणं, नवीन टास्क आम्ही खेळलो तिकडे. सो असा खूप चांगला सेलिब्रिटीज होते आतमध्ये. सो आपण बाहेरून येतो, म्हणजे आपले बॅकग्राऊंड नाही, आपण खूप खालून. सो ते एक्सपिरियन्स खूप छान होता. नवीन लोक, सेलिब्रिटी लोक, त्यांच्यासोबत राहणं, त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करणं, खेळणं, ते खूप छान वाटलं तिकडे मला. मजा आली असेल भरपूर? खूप मजा आली, खूप भरपूर. आणि आता मात्र आपण एलिमिनेट झालं तर कसं थोडंसं खंत वाटत असेल? साहेब आमचे हे छोटे बिग बॉस बद्दल तुमचं काय मत आहे जरा प्लीज? अरे खूप छान माणूस आहे. खूप मदत केली मला जेव्हा मी आतमध्ये होतो. प्रोटीन पासून, कपडे पासून, फायनान्शियली काही थोडासा वीक होतो मी. सो हा हेल्प करायचा मला कुठल्याही गोष्टीसाठी. एक प्रश्न असा आहे, जे व्हिडिओ डिलीट केले त्यात बोलायचे पण व्हिडिओ असतील असं अंदाज? नाही त्याचे व्हिडिओ आहेत अजून. आणि एक महत्वाचा प्रश्न विचारू इच्छिन ओमकार, तुझ्या जीवनामध्ये आतापर्यंत वयाचे 21-22 मध्ये आहे आणि 22 मध्ये भरपूर रेअरली पाहायला मिळतात इतकी धाकड शरीर असलेला आणि इतकी उंची गाठलेला आणि इतकी प्रसिद्धी मिळवलेला. या प्रसिद्धीमध्ये सर्वात आनंदाचा क्षण तुझ्याकडनं मला ऐकून घ्यायचं आहे. आनंदाचा क्षण मी जेव्हा बिग बॉस मधून पहिल्यांदा बाहेर आलो आणि जेव्हा मी घरच्यांना भेटायला गेलो तेव्हा कमीत कमी 500,000 ची गर्दी होती माझ्या घराखाली. सो तो एक क्षण होता, खूप छान वाटलं मला. आणि आजचा क्षण आहे, एवढे लोक जमलेत माझा ऐकायला. अच्छा, 396 आपण या ठिकाणी आपण शिवजयंती साजरा करतोय आणि कामगार महासंघ आहे, त्यानंतर आपली पतसंस्था आहे विश्वकर्मा पतसंस्था, यांची जे आपण पाहतोय एकत्र येऊन सामने खेळून ह्याला आपण साजरा करण्याचा, याबद्दल काय सांगशील? आणि इथे बोलवल्यानंतर तुला कसं वाटतंय? इकडे येऊन खूप छान वाटलं मला. जर मला आधी माहिती असतं तर मी स्पर्धक झालो असतो तिकडे. क्रिकेट खेळायला मला पण खूप आवडतं. तर आधी सांगितलं असतं त्याने तर मी आतमध्येच असतो आता. पण खूप छान वाटलं इकडे, मस्त वाटलं खूप सगळ्यांना भेटून. तुला जे प्रश्न विचारले मी त्या प्रश्नांचे तुम्ही मला माझं समाधान होईल असे उत्तरं दिले, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडनं आणि माझ्या या पूर्ण परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच. थँक्यू. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी
भाऊ तुम्ही इथे आलात आणि तुम्ही सामना आमच्या सुरू करायचा. कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल कामगार महासंघ मी वसई संकल अध्यक्ष अनिल निकर तसेच आमचे नाही, चालू कर. त्यांच्याकडनं आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद सर. लवकरात सामना सुरू करायचा आहे तरी कृपया सगळ्यांनी